एक अशी चर्चा सुरू आहे का आदिवासींच्या मुली पळून नेल्या जातात आणि त्यांचा यूज जमीन खरेदी करण्यासाठी किंवा ही आदिवासींचे आरक्षण घेण्यासाठी केला जातो. तुम्हाला याबाबत काय वाटतं? भाऊ हे पहा, मुलगा आणि मुलगी कुणाच्याही आईवडिलांना वाटत नाही की आपली मुलगी याच्यासोबत जावी किंवा आपल्या मुलाने असं करावं. कुणाच्याही नाही. गरीबातला गरीब असेल नाही तर श्रीमंतातला श्रीमंत. हे त्यांच्या वयात आल्यानंतर असणारा जो काही आपण म्हणतो ना, वयाचे चाळे म्हणू किंवा वयात आल्यानंतरच्या ज्या भावना असतील त्या भावनांच्या आधारे ते मुलं आणि मुली पळून जातात. आणि त्यावेळेस त्यांच्या डोक्यात कन्सेप्ट नसतो की आपल्याला याची जमीन हडप करायची का याची जागा घ्यायची. असा काही कन्सेप्ट नसतो त्यांच्या डोक्यात. नक्कीच नसतो. पण नक्कीच नसतो. पुढं नंतर असं होतं की त्या मुलींच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी मोक्याच्या असतील त्या कमी भावात घेतल्या जातात किंवा त्यांची जी आरक्षण आदिवासींची येतात त्याचा लाभ घेतला जातो. भाऊ मला हे सांगायचं आहे, त्या मुलींनी समाजात राहू नये का? आदिवासीची मुलगी आहे, एखाद्या मी म्हणतो दुसऱ्या जातीमध्ये गेली, तिने समाजात जगू नये, तिने जमिनी खरेदी करू नये, तिने राजकीय लढू नये, तिने तिच्या वडील आणि जात ही वडिलोपार्जित आहे. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जात ही वडिलांकडून आलेली आहे. मग तिच्या जन्मजात्या वडिलांकडून जी तिला जात मिळाली त्या जातीचा लाभ तिने घेऊ नये अशी कायद्यात तरतूदच नाही ना का तिला तिला लाभ मिळणार नाही म्हणून. मग असं आहे तर मग हे आदिवासी समाजातली काही लोक ही अशी विधानं का करतायत? मुळात त्यांच्या जड जातं ना ते, त्यांना ह्या मुली जड जातात. आणि मग काही बघा, आता आपण पिक्चरच्या स्टोऱ्या किंवा आपण काही काही उदाहरणं पाहिली का एखादी मुलगी दुसऱ्या ह्याच्यात गेली का बाप संतापतो आणि तिच्या नवऱ्याला किंवा तिला संपवण्याचं धाडस करतात. अशा पद्धतीने जी दुष्कृत्य करणारी लोक आहेत त्यांना हे पाहत नाही का ही आपल्या याच्यातनं गेलेली मुलगी एखाद्या ठिकाणी जाते, नेतृत्व करते किंवा चांगलं काम करते. हे पाहत नाही, देखवत नाही, देखवत नाही, डोईजड होते. डोई जड होते. आणि आणि तुम्ही जे मगाशी जमिनींचा मुद्दा घेतला ना, कोणी कमी भावात जमीन विकणार आहे त्याला जर त्याचा रेट भेटला तर तो कुणालाही विकणार ना त्यांच्या याच्यामध्ये. नाही नाही, सांगायचा मुद्दा असा होता का आदिवासींना आदिवासी हे सोडून फक्त थोतांड आहे. एखाद्या समाजात असणाऱ्या लोकांनी असं, मला तर अपेक्षा आहे अशी का जे समाजात हुशार लोक आहेत ना, सामाजिक कार्यात भाग घेत आहेत, कोणी व्यवसायाच्या रूपाने असेल, राजकीय याच्यात नसेल, यांनी तर अशी विधानं करायला नको आहेत की ही जातीपातीच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. हा, मग मला तेच म्हणायचे, ते स्वतः डॉक्टर आहेत, विनोद केदारे सुशिक्षित आहे समाजात. डॉक्टरांकडं आज पेशंट म्हणून फक्त आदिवासी समाज जातो का? किंवा त्यांनी एखादा पेशंट फक्त आदिवासी समाजासाठीच त्यांनी डॉक्टर घेतली का? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. आपण काय बोलतोय, आपण आपली 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 पदवी काय आहे हे पण आपण पाहिलं पाहिजे ना. कायदा काय सांगतोय हेही पाहिलं पाहिजे. मी तर म्हणतो डॉक्टरांनी समाजकार्य करावं, बहुजनांचं घ्यावं. ठीक आहे, आपल्या जातीतली लोक अगदी हे आहेत, गरीब आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, त्यांच्यावर 100% काम करा ना. पण विधानं करताना सुद्धा आपण अगदी चांगल्या पद्धतीने काम करा की आपल्याला लोकांनी मानतात लोक म्हणून आपण कसंही विधान करून लोकांची दिशाभूल करू नका, एवढंच माझी विनंती आहे. डॉक्टरांना काय सल्ला द्याल? मी तेच तुम्हाला सांगितलं, डॉक्टरांना माझा असा सल्ला असेल की आपल्या समाजाची दिशाभूल करून समाज अधोगतीला नेण्याचं काम आपण करू नये. आपण हे डॉक्टर समाजाची झाला, दिशाभूल करतायत. 100% करतात. आपण डॉक्टर झाला ना, आपण एखादं स्कूल उभं करा, आपल्या मुलांना डॉक्टरसाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करा, तिकडे इंजिनिअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न करा, शिकवा मुलं, घडवा मुलं, ते करा ना. पण तुम्ही हे अशा पद्धतीने लोकांना गुमराम करून चुकीच्या पद्धतीने नेऊ नका, एवढीच विनंती आहे.